बघ काय बघितलं आपण, ग्राफ्स बघितले. आता बघतो आपण मोशन अंडर ग्रॅव्हिटी. हा स्टेट बोर्डला सिलेबस मध्ये नाहीच आहे. मोशन अंडर ग्रॅव्हिटी ऑलरेडी आपण काही ना काही मध्ये इन बिटवीन घेतलेलेच ते. मोशन अंडर ग्रॅव्हिटी इन बिटवीन घेतलेलं, जेव्हा मी डिस्टन्स डिस्प्लेसमेंट सगळं शिकवत होतो ना तेव्हा घेतलेलं. बघ मोशन अंडर ग्रॅव्हिटी मध्ये 3 केस येणार आहेत. पहिला, आता इथून सई जशी खाली टाकत होती, दुसरं सई इथून वरती फेकेल तर काय होईल, या पद्धतीने वरती जाईल आणि नंतर तो काय होऊन जाईल खाली. त्याच्यानंतर सईचं डोकं फिरलं, सई म्हटलं मी आता असं नाही फेकणार, सई म्हटलं मी असं फेकेन, वरती फेकेन. जसं वरती फेकलं तर असं वरती जाईल आणि परत खाली येणार आहे ग्राउंड पर्यंत, बरोबर की नाही. अशा गोष्टी करते. हे 3 प्रकारचे आपल्याला बघायचे, हे 3 प्रकारचे आपल्याला चर्चा करायचे. कळालं? म्हणजे इथं जाऊन व्हेलॉसिटी किती होते, 0 झाली पाहिजे, तरच खाली. इथं पण व्हेलॉसिटी किती झाली पाहिजे, 0. लक्षात ठेवायचं आहे. इथल्या ज्या व्हेलॉसिटीने गेला असेल तेवढ्याच व्हेलॉसिटीने तो खाली येणार आहे. ठीक आहे. सईचे आपण जे काही एक्झाम्पल घेतले त्याच्यानुसार इथे हे किती 5 आहे, किती 10. पहिले 1 सेकंद 2 सेकंद लिहून देतो. 1 2 3 4 5 6 आणि 7. माहिती आपल्या सगळ्यांना पाठ झालेले. हे किती असणार आहे, इन असेल तर इन आणि ऍट माहिती ना, इन आणि काय असतं ऍट असतं. आणि इकडे काय घेऊ आपण त्याची व्हेलॉसिटी. चला इन म्हटल्यानंतर किती 5 किती 20 45 80 125 180 आणि 245 245. ठीक आहे. जर मी ऍट म्हटलं तर काय 5 आहे 15 आहे 25 35 45 55 आणि 65. आता व्हेलॉसिटी जर बोललो तर किती 10 20 30 40 50 60 आणि 70. पहिला जो केस आता बनवतो आपण त्याच्यामध्ये फक्त एवढ्या याच्यावर चर्चा करणार आहे जे ऑलरेडी झालेले. ठीक आहे. जर मी विचारलं फाइंड द डिस्टन्स पहिला इन 4 सेकंद ऍट 4 सेकंद, तिसरं ऍट 4th सेकंद, चौथं इन 2 सेकंद, पाचवं ऍट 2 सेकंद आणि 6वं ऍट सेकंद. सिमिलरली याच्यामध्ये डिस्टन्स अँड व्हेलॉसिटी, डिस्टन्स आणि व्हेलॉसिटी सांगितलं, डिस्टन्स अँड व्हेलॉसिटी काढा असं बोलले ते. ऑलरेडी झालेलं आहे. जेव्हा फॉलिंग होणार तर काय होणार आहे, इन म्हटल्यानंतर इथं मी म्हटलं डिस्टन्स आणि इकडे म्हटलं मी व्हेलॉसिटी, डिस्टन्स आणि व्हेलॉसिटी. चला इन म्हटल्यानंतर 4 आहे म्हणजे किती जाईल 80, किती जाईल 80 ना. ऍट म्हटलं तरी ऍट 4 सेकंद ना, म्हणजे तो कोणासारखा ऍट होईल, इन सारखा का ऍट सारखा, इन सारखा ऍट होईल. अरे हॅट येतो आणि 4 आहे पाकिस्तानी. ऍट 4th सेकंद हा इंटरव्हल वाला ऍट आहे. 4 आहे तर किती होऊन जाईल 35. इन 2 सेकंद आहे किती होईल 20. ऍट 2 सेकंद आहे 20च. ऍट सेकंद आहे 15. व्हेलॉसिटी जर बोललं इन 4 आहे ना तर किती होऊन जाईल 40 आणि कशामध्ये ना मीटर पर सेकंद 40. इथे किती होणार आहे 40च. इथे किती 20. कळालं या गोष्टी झाल्या. आणि असं जरी बोललं असते 6 डिस्टन्स बिटवीन सेकंड अँड थर्ड, डिस्टन्स बिटवीन one first and 7th, distance between 2 and 5. काय म्हटलं त्यांनी डिस्टन्स काढून द्या कोणामध्ये, पहिल्या बिटवीन 2 and 3, 2 आणि 3 मध्ये डिस्टन्स किती असतो, 2 आणि 3 मध्ये किती डिस्टन्स 25चा.
सॉरी 15चा 2 आणि 3 मध्ये कितीचा फरक असतो? 15चा ना. 2 आणि 3 मध्ये कितीचा आहे? 15. 2 आणि 3 मध्ये किती आहे? 15. पहिल्या आणि 7व्या मध्ये, पहिल्या आणि 7 म्हणजे इथून सुरू झालेला आहे. 0 पासून नाही, 0 मधलं फक्त 5 ओढून टाका, अगोदर 5 ओढून टाका म्हणजे किती झाले? 245 म्हणजे किती? 240. एवढा पाहिजे त्यांना. 0 पासून नाही बोलले ते, 1 पासून. नंतर काढलं सेकंड आणि फिफ्थ. सेकंड हा सेकंड आहे आणि इथून मला फिफ्थ पर्यंत पाहिजे, म्हणजे इथून इथपर्यंत पाहिजे मला. काढा इथून इथपर्यंत किती होणार आहे? 15 आणि 25 किती? 40. 40 आणि 35 75. 75 आणि 75 किती झाले? 75. कळालं का? इथं काढलेलं आपण, मे बी काढलेलं असते. याच्यावरती टॅपचे क्वेश्चन्स असतात, टॅप प्रॉब्लेम म्हणतात. आता टॅपच्या ऐवजी बॉल येईल, पण आपण घेताना फक्त आता टॅप घेणार आहे. बा मी आता असं म्हणतो, हे नळ आहे, हे नळ आहे, हे नळ इथपर्यंत ग्राउंड पासून 9 मीटर वर आहे. ते क्वेश्चन वरती आता समजून घ्यायचं आहे. इफ फर्स्ट ड्रॉप reaches to ground, then fourth drop should be start escape from top. त्यापासून निघायला सुरुवात करणार आहे. then find the डिस्टन्स बिटवीन बिलो. कालचे डिस्टन्स काढून द्यायचे त्यांना. पहिलं बोलले ते काय? फर्स्ट अँड सेकंड ड्रॉप मध्ये किती? फर्स्ट अँड थर्ड ड्रॉप मध्ये किती आहे? तिसरं फर्स्ट अँड फोर्थ ड्रॉप मध्ये किती आहे? चौथं सेकंड अँड थर्ड मध्ये किती? पाचवं सेकंड अँड फोर्थ मध्ये किती? 6वं थर्ड अँड फोर्थ ड्रॉप मध्ये किती? ठीक आहे, फोर्थ ड्रॉप. आता पहिली गोष्ट काय कंडिशन दिली त्यांनी? खूप महत्वाचं क्वेश्चन आहे. काय कंडिशन दिले? काय म्हटलं ते? जेव्हा पहिला ड्रॉप ग्राउंडला पोहोचतोय तेव्हा चौथा ड्रॉप निघायच्या तयारीत राहील, असं बोलतोय ते. म्हणजे पहिला ड्रॉप इथं पोहोचलाय तर चौथा ड्रॉप इथे. हा पहिला ड्रॉप आहे, हा फोर्थ ड्रॉप आहे, म्हणजे इन बिटवीन 2 असतील. हे तर मेंदू असला पाहिजे. याला सेकंड म्हणायचं, त्याला तुम्ही थर्ड ड्रॉप म्हणणार. काय डाऊट आहे? आणि आपल्याला माहिती आहे ना पहिला आणि याच्यामध्ये कितीचा डिफरन्स असतो? एक्सचा ना. इथे किती असणार आहे? शाबास 5x असतो. ऑड मल्टिपल मध्ये चालतं, इंटरव्हल ऑलवेज. आता यांचे सगळ्यांचे काय? x प्लस 3x प्लस 5x इज इक्वल टू किती? किती इज इक्वल टू? खूप असं सर. अरे मंदबुद्धी काय नाव आहे ना, किती दिसत नाही का? 9x किती? 9. therefore x किती आली? 1. x किती आली? 1. चला काय बोलले ते आता? पहिला आणि सेकंड, पहिला आणि सेकंड म्हणजे कितीचा आहे? 5x आहे. फर्स्ट आणि 3 मध्ये, फर्स्ट आणि 3 मध्ये किती? 5x प्लस 3x आहे. फर्स्ट आणि फोर्थ म्हणजे किती आहे? 9x आहे. अरे डायरेक्ट आहे ना ते, इथून पहिल्यापर्यंत पोहोचलाय 9x. सेकंड आणि थर्ड मध्ये कितीचा आहे? 3x आहे. सेकंड आणि फोर्थ मध्ये 3x प्लस 4x, x किती झाला? 4x. तिसऱ्या आणि चौथ्या मध्ये कितीचा? x आहे. हे करून घेतो मी आता. 7x आणि x ची व्हॅल्यू तर तुम्हाला माहिती आहे. x ची व्हॅल्यू किती? 1 आहे. मी डायरेक्ट लिहू का आता मग? 5 मीटर किती? 7 मीटर 9 मीटर 3 मीटर 4 मीटर 1 मीटर. काय डाऊट आहे? मग आता ते क्वेश्चन मध्ये काही पण बदलतील ना. 5 ड्रॉप देतील, 7 ड्रॉप देतील, 9 ड्रॉप देतील, 100 ड्रॉप देतील. तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला हा इंटरव्ह्यू मांडायचा आणि डिस्टर्ब बघायचा, त्याला फक्त करायचंय. काय डाऊट आहे? जमतील का अशा प्रकारचे क्वेश्चन? पहिल्या ड्रॉप मध्ये किती? आणि रेशो विचारला तरी काढता येईल ना. रेशो विचारला तरी आपण रेशोचे क्वेश्चन केलेले आहेत. आता मी रेशोचे क्वेश्चन नाही म्हणणार. रेशो बनवता येईल ना. पहिला दुसऱ्या मधला रेशो सांगा, पहिला ड्रॉप आणि दुसऱ्या ड्रॉप मधला रेशो सांगा.
काढताय ना ते? टॅप मध्ये काय डाऊट आहे? टॅपचा क्वेश्चन कळाला आता? ऑलरेडी आपण एक क्वेश्चन भरपूर सारे बनवले मोशन अंडर ग्रॅव्हिटीचे. आता आपण टॅपचा प्रॉब्लेम बनवला. टॅपच्या प्रॉब्लेम मध्ये काय येईल कळालं? पहिला ड्रॉप, शेवटचा ड्रॉप, असं काहीतरी दिलं आणि विचारते. चला नेक्स्ट बघा मग. इफ लास्ट ड्रॉप distance is 45 meter, started from rest, then find the height of the tap. बोला काय लावताय डोकं? पहिले तर गोष्ट मला येणे काय आहे? काय येणे काय आहे? येणे आहे लास्ट आहे. लास्ट किती आहे? 5वा आहे, 7वा आहे, 9वा आहे, 12वा आहे, 20वा आहे, 100वा किती आहे माहितीये का? नाही माहिती, पण एवढं सांगितलं लास्ट मधला डिस्टन्स कितीचा आहे? 45 आहे. आणि ऍट असल्यामुळे माझ्याजवळ फॉर्म्युला आहे. एस बरोबर काय? यू प्लस 1/2a ट्वाइस ऑफ n मायनस 1. रेश पासून सुरुवात झाला म्हणजे यस तर गेला. यस इज काय? 1/2a ट्वाइस ऑफ n मायनस 1. यस यस किती आहे? यस दिलं तुम्हाला 45 इज इक्वल टू काय? 1/2a. ए किती आहे? 10 ट्वाइस ऑफ n मायनस 1. आता कोणाचं म्हणणं आहे काय? याचे वाले 10 का बरं घेतले? कारण की टॅप आहे, टॅप मधून पाणी असं जाणार आहे, पाणी असं कधी जाणार नाही. हा माझा झाला 5 9 45. 9 इज टू काय? टॉइस ऑफ n मायनस 1 म्हणजे किती? 9 प्लस 1 इज टू काय? टॉइस ऑफ n म्हणजे किती? 10 इज टू काय? टॉइस ऑफ n. n बरोबर किती? 5 म्हणजे किती? 5 सेकंदाची गोष्ट चालू आहे. म्हणजे डिस्टन्स जर बोललो तर काय म्हणणार? n स्क्वेअर इंटू 5. n किती? 5. 5चा स्क्वेअर इंटू 5 किती मिनिटाची बिल्डिंग झाली? 125 मीटरची बिल्डिंग. कळालं का? लास्ट ड्रॉप मधला देऊन त्याने हे कंडिशन दिली. ते या क्वेश्चन मध्ये फरक काय? कळालं? बेसिक डिफरन्स कुठे आहे? कळालं? ठीक आहे.